नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती RT संदर्भातील नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट सगळ्यात अगोदर भेटत राहतात. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. मित्रांनो, RT प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आलेली आहे. शिक्षण विभागातर्फे 16 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून नियमित विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षण विभागातर्फे 16 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे. RT प्रवेशासाठी 2,42,516 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील 93,032 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. राज्यातील 72,276 विद्यार्थी प्रतीक्षा यादीत असून प्रवेश प्रक्रियेच्या नियमित फेरीमधून 61,156 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. आता उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. 16 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना प्रवेशाचे SMS जाण्यास सुरुवात होणार असून 16 ते 26 या कालावधीत प्रवेशाची लिंक खुली केली जाणार आहे. RT प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार याबाबत पालकांकडून विचारणा केली जात होती. 14 ऑगस्ट रोजी शिक्षण विभागातर्फे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच नियोजित वेळेत संबंधितांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश शरद गोसावी यांनी दिले आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.